शहापूर मुरबाड पाडगाव खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आता महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 2018 पासून या महामार्गाचं काम रखडलं असून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, चिखल आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास झाल्याचा आरोप होतोय। या दुरावस्थेमुळे अपघात आणि जीवितहानी होत असल्याचा दावा करत महिलांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। मंगळागौरीच्या दिवशी याच खड्डेमय महामार्गावर मंगळागौरीचा कार्यक्रम घेऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा निर्धार आता महिलांनी केला आहे। शहापूर मुरबाड या महामार्गावर आपण समोर बघतो, या ठिकाणी या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे गाड्यांना व ज्या बाईक्स आहेत, कार आहेत, त्यांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। आणि या संदर्भातच नडगाव येथील काही महिलांनी एकत्रित येत काल शहापूरचे तहसीलदार व शहापूर पोलीस स्थानकाला एक निवेदन दिलं। हे निवेदन देणाऱ्या या महिला आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमक्या या रस्त्याच्या काय समस्या आहेत, काय सांगायला रस्त्याच्या काय समस्या आहेत। ह्या रस्त्यावर जे खड्डे पडलेत म्हणजे मध्ये मध्ये पॅच आहेत, रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि ते मध्ये मध्ये पॅच ठेवलेले आहेत। ते 100 ते 200 किलोमीटरचा फक्त रस्ता शिल्लक आहे बनवायचा। 100 ते 200 मीटरचा 100 ते 200 मीटरचा तो रस्ता बनवायचा शिल्लक आहे। तर तो बनवला गेला पाहिजे, शासनाने याची जबाबदारी घ्यावी। घाटाचा असा होता सरळ चांगला रस्ता, या असं पायऱ्या बिऱ्या उतरा बितराला व्यवस्थित चांगला होता आणि हे लोकांनी काम केल्यानंतर तो घाटा असा झाला का उतरता पण येत नाही आणि धुवाला बसता येत नाही, सगळी काही गोष्टी चांगल्याच नाही। या नडगाव गावची मशानभूमी पहिला जे होती, हा रस्ता होण्याच्या आधी ती एकदम व्यवस्थित होती। जेव्हा हा रस्ता बनवला तो वरती आला, मशानभूमी खाली गेली। जर एखादा प्रेत झालं तर त्याची राख धुवायला पण राहत नाही, ती सगळी पाण्यात वाहून जाते खाली असल्यामुळं। प्रशासनाने जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही 25 तारखेला मंगळागौरीचा कार्यक्रम या खड्ड्यांमध्ये सेलिब्रेट करू। माझ्या मिस्टरांचं पण ऍक्सिडेंट झालं, माझी 2 लहान मुलं आहेत आणि मी आहे। आता माझ्या घरामध्ये कोणी करतं कमवत नाही, असं कोणा वेळ नाही। उमेश जोशी, पुढारी न्यूज, शहापूर, ठाणे।